अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमोऽनंताय शुद्धाय कूटस्थाय आत्मने नमः. प्रेमाम्बुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणीं, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरिल पैल पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. मज पामरासी काय थोरपण, मज पामरासी काय थोरपण. पायीची वहाण पायी बरी, ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे. इतर तुलने काय पुढे, तुका म्हणे नेणू मुक्तीची आखोली. म्हणून ठेविली पायी डोई, म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. ज्ञानेशोऽनुभवामृतव्यचरयच्, ज्ञानेश्वरं पूजये. ज्ञानेशेन निरूपिता सुमधुरं गीता नमो ज्ञानिने. ज्ञानेशात् परमार्थवित् सुचरितं, ज्ञानेश्वरस्याद्भुतं. ज्ञानेशे लघुजीविते गुणगणो, ज्ञानेश्वरत्वं कृती. ज्ञानेश्वरत्वं कृती. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. आज आषाढस्य प्रथम दिवस आहे, म्हणजे आषाढाचा पहिला दिवस आहे. खूप सुंदर असा आजचा दिवस आहे. कालिदास दिन त्याला म्हणतात. आपल्यापैकी कोणी अभ्यास केलेला असेल तर माहिती असेल की कालिदास दिन आज का म्हणतात. आपले आपले माईक बंद करता का निर्मलाताई? माईक बंद करा. माईक हां निर्मलाताई माईक बंद करा. सगळा घरातला आवाज येतो इकडे. तर आज कालिदास दिन का म्हणतात? आषाढाचा पहिला दिवस हा कालिदास दिन म्हणून का साजरा केला जातो त्याच्याबद्दल थोडंसं सांगणार आहे. आणि आपल्या कालपासूनच्या ओव्या ज्या उरलेल्या आहेत त्या आता घ्यायच्या आहेत. आपण या शिवशक्ती समावेशनाचा हा जो पहिलं प्रकरण आहे ते आता तसं संपत आलेलं आहे. आणि म्हणून आपण थोडंसं आजच्या दिवसाचं महत्त्व समजून घेऊया. सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करूया. एक छोटी नात आलेली आहे आज आपल्याला ऐकायला आलेली आहे. तुझं नाव मी विसरले ग बाळा.
तर आजचा कालिदास दिन का म्हटला जातो ते थोडंसं सांगते आणि मग आपण कालच्या उभ्यांकडे जाऊयात. संस्कृत वाङ्मय म्हटलं की कालिदासाच्या 7 इंद्रधनुष्य रूपी कलाकृती रूपी इंद्रधनुष्याची सगळ्यांना आठवण येते आणि तो सर्वश्रेष्ठ कवी म्हणला जातोय. म्हणून त्याच्याबद्दल अशी वेगवेगळी गीतं आहेत. कालिदासो जने जने कंठे कंठे संस्कृतम, कालिदासो जने जने कंठे कंठे संस्कृतम, ग्रामे ग्रामे नगरे नगरे गेहे गेहे संस्कृतम, कालिदासो जने जने. आता ते संस्कृत भाषेचं पुढं वर्णन आहे, पण कशामुळं तर कालिदास प्रत्येकाच्या जनमानसामध्ये ग्रामाग्रामामध्ये नगरानगरामध्ये प्रत्येकाच्या हृदयात विराजमान झालेला आहे. आणि आजचा दिवस का ठरवला गेला कालिदास दिन, तर आषाढाच्या पहिल्या दिवशी आकाशामध्ये मेघ दिसला आणि त्या मेघाला पाहून त्याला एक काव्य सुचलेलं आहे. पण त्याच्या आधीची पार्श्वभूमी थोडीशी अशी सांगितली जाते. दंतकथा आहेत त्या काही 100% खऱ्या असतील असं नाही आहे. पण हा कालिदास म्हणे गवळ्याचं पोर होतं. अजून तुमचा आवाज येतोय निलीमाताई, तेवढा बंद करता का? सगळ्यांना डिस्टर्ब होतंय प्लीज. हां, तर तो गवळ्याचा मुलगा होता असं म्हणतात आणि तो अशी गुरं राखायला एकदा वनामध्ये गेलेला होता. तर जो विदर्भ देशचा राजा किंवा तो ज्या भोज राजा वगैरेच्या पदरी होता, विक्रमादित्यांच्या, असे 3-4 राजांशी त्याचा संबंध होता. तर एका राजाची राजकन्या खूप विद्वान होती, हुशार होती, विदुषी होती आणि ती अनेक राजपुत्रांना नाकारत होती, कारण तिच्या योग्यतेचा तिला राजपुत्र मिळतच नव्हता. मग ते प्रधान वगैरे सगळे मंत्री आता कंटाळले की किती मुलं किती राजकुमार पाहायचे. म्हणून त्यांनी असा एक मनात विचार केला की हत्तीच्या गळ्यात एक माळ, म्हणजे सोंडेमध्ये माळ द्यायची आणि हत्ती जात 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 रस्त्यानं जात जात ज्याच्या गळ्यात ती माळ घालेल तो तिचा नवरा होईल. आता हा विनोदाचा भाग सोडून द्या, पण तिची जरा कशी जिरवली त्याच्याबद्दल आहेत. हा गुऱ्यासख्याचा पोर आपली गुरं वळत होता, सांभाळत होता आणि तो हत्ती येतो आणि त्याच्या गळ्यामध्ये माळ घालतो. आता त्यांच्या नियमानुसार त्याच्याशी तिचा विवाह होतो. आता हा अगदीच गावंढळ म्हणूया, अडाडी म्हणा, त्याच्या गळ्यामध्ये माळ घातली, त्याला राजकन्येशी विवाह करायला मिळाला. पण राजकन्येनं पहिल्या भेटीतच त्याला विचारलं, म्हणजे त्याच्या अवतारावरून किंवा त्याच्या एकूण बोलण्यावरून तिच्या लक्षात आलं की हा अगदी अज्ञानी आहे, अडाणी आहे ना, हा माझ्या योग्यतेचा नाही आहे. म्हणून ती त्याला विचारते, अस्ति कश्चित वाग्विलास हा. अस्ति म्हणजे आहे, कश्चित म्हणजे कोणी एक, आणि काही किंवा थोडा तरी, वाग्विलास हा म्हणजे वाणीवर तुझं काही प्रभुत्व आहे का. तर त्याला काहीच बोलता येत नसतं, संस्कृतमध्ये तर मुळीच नाही. आणि मग तो त्या राजवाड्यातून बाहेर पडतो, अपमानित झालेला तो बाहेर पडतो, कालीमातेच्या मंदिरात जातो आणि तिला विनवणी करतो की मला माझ्यावर तू कृपाप्रसाद दे आणि मला या वाणीवर प्रभुत्व मिळू देत. आणि तिची त्यानं खूप तपश्चर्या केली आणि असं म्हणतात की त्याच्यामुळं त्याला ते पहिलं काव्य स्फुरलं, जे पहिलं आत्ता मी सांगत होते की कश्चित कांता विरह गुरुणा स्वाधिकारात प्रमत्तः. अस्ति या शब्दानं सुरू होणारं मेघदूत नावाचं काव्य त्यानं रचलं. ते मेघदूत नावाचं काव्य का रचलं, तर आता तो स्वतः कदाचित यक्षरूपातही असेल किंवा दुसऱ्या एका यक्षाची ती कहाणी आहे. कुबेराचा एक यक्ष हा सेवक असतो. त्याची एक जबाबदारी असते की पहाटे उठून छान फुलं कुबेराच्या पूजेसाठी आणून द्यायची. आता हा रोज नित्यनेमानं आणून द्यायचा. त्याचं समजा असं लग्न झालेलं होतं, आता यापैकी नाही, त्याचा पारंपरिक विवाह झालेला असेल आणि एके दिवशी त्याला कंटाळा येतो की रोज सकाळी सकाळी उठायचं आणि फुलं नेऊन द्यायची. त्यापेक्षा तो आदल्या दिवशीच फुलं अशी आणून ठेवतो आणि त्या पूजेच्या ठिकाणी म्हणजे देवघरामध्ये असा डबा भरून ठेवत असेल. तर ती फुलं त्यांनी ठेवलेली होती. कुबेराला वाटलं वा, हा किती अगदी चाणाक्ष आहे, अगोदरच फुलं बिलं सज्ज आहेत.
आणि त्याने जेव्हा पूजा करायला घेतली तेव्हा एका कमळामध्ये बसलेल्या भुंग्यानं त्याच्या बोटाला चावा घेतला. मग त्याच्या लक्षात आलं की ह्यानं हे रात्री आणून ठेवलेले कमळ आहे. म्हणून त्यानं त्याला शाप दिला आणि त्याला सांगितलं की 1 वर्षभर तू तुझ्या पत्नीपासून दूर रामगिरी पर्वतावर जाशील, रामटेक पर्वतावर जाशील आणि तिथे तुला तिच्या विरहात राहावं लागेल. तसा तो वर्षभर आता राहायला गेलेला आहे. बराच काळ तिथे लोटलेला असतो. पण आता आषाढाच्या पहिल्या दिवशी त्याला मेघ दिसतो. बघा, आजसुद्धा सकाळी पुन्हा असं वाटलं की आषाढचे प्रथम दिवस आहे, मेघम आश्लिष्ट सानू, म्हणजे त्या रामटेकचं, रामगिरी पर्वताचं शिखर असं झाकलं गेलं होतं त्या मेघाने. आणि त्यावेळेला त्याला तो मेघ दिसल्यावर त्याला असं मनात आलं की आता मी किती विरहाचा हा काळ सोसायचा आहे, माझी पत्नी तिथे कशी राहत असेल. त्याला दुःख होतं आणि म्हणून या ओळीनं सुरुवात होणारं त्यानं मेघदूत हे काव्य लिहिलेलं आहे की कंशित कांता विरह, विरह गुरुणा, मोठा विरह झालेला आहे. आणि कशामुळं त्याला विरह मिळाला? स्वाधिकारात प्रमत्तः, आपल्या कार्यामध्ये अडथळापेक्षा चूक, प्रमाद झाले, प्रमत्त म्हणजे प्रमाद झालेला असा तो त्या ठिकाणी दिवस कंठत असताना त्याला एकदम मेघानी भरून आलेलं असं आकाश दिसलेलं आहे. त्या मेघानी शिखर झाकलेला असा तो रामगिरी पर्वत दिसतोय आणि त्याच्या मनात येतं की मी या मेघाबरोबर माझ्या पत्नीला का संदेश पाठवू नये, निरोप पाठवूया की बाई मी इकडे असा असा रामगिरी पर्वत आहे, तू कशी आहेस, काय आहे वगैरे. पण एकूण सगळ्या काव्यामध्ये त्यानं एवढं निसर्गाचं सुंदर वर्णन केलेलं आहे. सगळ्या नद्या, सगळे पर्वत, सूर्य, चंद्र, तारे, सगळ्यांची वर्णनं, सगळ्या वेगवेगळ्या नगरी, त्याच्यामध्ये उज्जैनी नगरी फार त्याच्या आवडीची आहे. शिवाची वर्णनं केली. त्या मेघाला तो म्हणतो की त्या उज्जैनीच्या महाकालेश्वरला तू थोडा वेळ गर्जना करून तिथे त्याच्या आरतीच्या वेळेला जसे आपण हे वाजवतो ना, वाद्य वाजवतो ना, तर त्याचं तू कार्य कर वगैरे असं सांगत तो म्हणतो तू पुढे जा आणि शेवटी माझी अलका नगरी दिसेल, माझं घर कसं असेल, असं त्यांनी सुंदर अशी वर्णनं केलीत. आपण कधीतरी त्याचाही आस्वाद डिटेलमध्ये घेऊयात. आणि मग ती बिचारी विरहिणी असे दिवस मोजत, फुलांनी दिवस मोजत बसलेली असेल, अशी तुला दिसेल, कृश झालेली असेल. मग तिला निरोप सांग की तुझा पती असा असा रामगिरी पर्वतावर तसा सुखरूप आहे, पण त्याच्याही हातातलं कंकण गळून पडत आहे, म्हणजे तोही आता तुझ्या विरहानं कृश झालेला आहे वगैरे वगैरे. तर असं सगळं ते चांगलं, त्याला लघुकाव्य किंवा खंडकाव्य म्हटलेलं आहे आणि ते त्यांनी छान रचलेलं आहे. तर अशीच त्याची रघुवंश म्हणून महाकाव्य रचलेलं आहे. त्यानंतर कुमारसंभव म्हणून काव्य रचलेलं आहे. तर त्याची सुरुवात आहे अस्त्युत्तरस्याम दिशी देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराज, म्हणजे उत्तर दिशेला हिमालय नावाचा पर्वत आहे, जिथे आम्ही आता नुकतेच जाऊन आलो. आणि तिथे हिमालय नावाचा नगाधिराज पर्वतराज आहे. आणि मी कुमार म्हणजे कार्तिकेयाचा जन्म तिथे शिवपार्वतीच्या पासून झालेला आहे. तिने सेवा केलेली आहे, तपश्चर्या केलेली आहे, असं ते कुमारसंभव आहे. रघुवंशातल्या तर कथा आपल्याला सगळ्या माहिती आहेत, पण कालिदासांनी त्याला अधिक चांगला साज चढवलेला आहे आणि तो रघुवंशकार म्हणूनही प्रसिद्ध आहे. त्याची 3 नाटकं आहेत. एक मालविकाग्निमित्र, एक कालिदासाचं सगळ्यांनाच्या आवडीचं असं नाटक आहे ते शाकुंतल, अभिज्ञान शाकुंतल, आणि तिसरं नाटक आहे विक्रमोर्वशीय. क्रम जरा सांगताना चुकला आहे. मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशीय आणि शेवटी अभिज्ञान शाकुंतल. आणि आत्ता सांगितलं तसं मेघदूत आणि एक ऋतुसंहार. प्रत्येक ऋतूचं त्यांनी संहार म्हणजे गोळा करणं, एकत्रीकरण करणं. त्यांनी सगळ्या ऋतूंची सुंदर अशी वर्णनं केलेली आहेत. तर त्याची एक अप्रतिम अशी कविता आहे, काव्य आहे. सगळीच काव्य, सगळंच त्याचा आस्वाद प्रत्येकानं घ्यावा. मी काल एका संस्थेला लेख लिहून पाठवलेला आहे पुण्याला, पण तिथं असं म्हटलं आहे की जशी आपण इतर ग्रंथांची पारायणं करतो तशी कालिदासाच्या ग्रंथांची, कालिदासाच्या साहित्याची, वाङ्मयाची पारायणं जरी केली नाही तरी त्याचा निदान थोडासा आढावा घेतला, त्यातलं काय आहे, कथानक काय आहे, त्यानं संदेश काय दिलेला आहे, तो राष्ट्रासाठी संदेश देतो, सामान्य लोकांसाठी देतो, नवीन लग्न झालेल्या मुलींसाठी देतो,
असं प्रत्येकासाठी त्याचा संदेश हा उपयोगी पडतो. अभिज्ञान शाकुंतला, ती शकुंतला सासरी जाताना कण्व ऋषी हे तिचे पिता आहेत, मानलेले पिता आहेत, त्यांनी तिचा सांभाळ केलेला असतो. तर ते तिला अगदी सांगतात की शुश्रूषस्व गुरून, म्हणजे गुरुजनांची सेवा कर, सगळ्या तुझ्या सवती असतील त्यांचेही प्रेमाने राहा, राजाशी सेवा कर, असं सगळं सुंदर सांगितलेलं आहे. तर तसं प्रत्येक पित्यानं आजच्या काळात जर मुलीला असा संदेश दिला, उपदेश दिला, तर हल्लीच्या काळातले जे सामाजिक काय म्हणू आपण, एक एक प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत, समस्या निर्माण झालेल्या आहेत कौटुंबिक, त्या सगळ्या कमी होतील असं मला वाटतं. आणि त्याला आपण शतशः वंदन करूया. ज्यांनी कोणी थोडंफार कॉलेजच्या जीवनात किंवा कुठेतरी कालिदासाला वाचलं असेल, त्याला असं वाटेल की आपणही कालिदास असा सूक्ष्मतेनं किंवा निदान वरवर का होईना त्याच्या सगळ्या कलाकृतींचा आस्वाद घ्यायला पाहिजे. म्हणजे आपल्यालाही एक वेगळा आनंद मिळेल आणि रोज त्याच्यातल्या एखाद्या काव्यातलं किंवा एखाद्या नाटकातलं एखादा उपदेश, जसं आपण एकतरी ओवी अनुभवावी तशी जर ठरवली तर आपल्याला आनंद मिळेल. आपले नगरचे जे खरवंडीकर सर होते, त्यांनी एक सुंदर असं काव्य, जसं रोज आपण ज्ञानेश्वरांचं काव्य गातोय ना, तसं त्यांनी कालिदासाचं काव्य गायलेलं आहे, म्हणजे रचलेलं आहे. तेही माझ्या फार आवडीचं आहे, म्हणून मला राहवत नाही, म्हणून मी आज ते काव्य म्हणणार आहे आणि नंतरच आपल्या ओव्या घेणार आहे. कविता कामिनी विलासो, वाग्देवता कंठमणीही, महाकवी कालिदासो नाम, भारतीय संस्कृतेर मानदंड इव स्थितः. तो मानदंड आहे भारतीय संस्कृतीचा. आणि वाग्देवतेच्या कंठातला कंठमणी येतो. अस्य महाकवे शाकुंतला प्रभृतयनी नाटकानी, मेघदूतादीनी काव्यानी, सरस्वत्या अपूर्वाण्याभरणानी, विश्ववंदितस्य अस्य कविकुलगुरोः गौरवगीतम अत्र प्रस्तूयते. मुद्दाम त्यांच्या भाषेत थोडंसं संस्कृतमध्ये सांगितलं की त्याची जी आत्ता सांगितली तशी ही शाकुंतल वगैरे जी नाटकं आहेत, मेघदूत इत्यादी जी काव्य आहेत, ही म्हणजे सरस्वतीचे विशेष दागिने आहेत. आणि विश्वानं वंदन केलेल्या अशा या कालिदासाचं गीत आपण म्हणूया. म्हणजे माझ्या मागून तुम्हाला म्हणता येणार नाही, मी पुन्हा तुम्हाला पाठवून देईन, घरी तुम्ही ते म्हणत राहाल. अजून एक छोटासा किस्सा, जसं आता हे सरस्वतीचं आभरण किंवा दागिना आहे, जशी मगाची ती कथा सांगितली तशी एक दुसरी अशी छोटासा प्रसंग आहे की तो तसा प्रसिद्ध आहे, काव्य वगैरे रचलेली आहे, पण त्याला फारशी प्रसिद्धी मिळालेली नव्हती. तरीसुद्धा सरस्वतीच्या मंदिरात तो एकदा जातो, तर तिथं अशी त्याला सगळ्यांची कौतुकं ऐकायला मिळतात की भवभूतिक, भास, बाकी सगळे असे मोठमोठ्या कवींची, श्रीहर्ष वगैरे सगळ्यांची नावं मिळतात ऐकायला. आणि हे श्रेष्ठ कवी आहेत, तर त्याला वाईट वाटतं की आपण कोणीच नाही का, म्हणून तो सरस्वतीला विचारतो की कहा अहम, मी कोण आहे, हे सगळे श्रेष्ठ आहेत तर मी कोण आहे. तर ती म्हणते त्वम एव अहम, म्हणजे तू म्हणजे मीच आहेस, म्हणजे तू म्हणजे साक्षात सरस्वतीची तुझ्यावर कृपा आहे आणि तू साक्षात सरस्वतीच आहेस. म्हणजे इतकी त्याची विद्वत्ता आहे. आणि म्हणून जेव्हा अशी श्रेष्ठ कवींची गणना करायला गेले त्यावेळेला पहिलं बोट म्हणजे करंगळी. तर त्याच्याबद्दल असा श्लोक आहे, पुरा कवीनाम गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासः. आता कोणीतरी विचारलं श्रेष्ठ कवींची नावं सांगा, पहिलं कालिदासाचं नाव करंगळीपासून सुरू केलं, पण अद्यापि तत्तुल्य कवेर भावात अनामिका सार्थवती बभूव. कालिदासानंतर त्याच्या तुलनेचा कुणीही कवी मिळाला नाही, म्हणून दुसऱ्या बोटाला आपण अनामिका म्हणतो. म्हणजे जिच्यावर दुसरं नाव घेताच आलं नाही म्हणून ती अनामिका आहे, असं एक कवी चातुर्य येते असं म्हटलेलं आहे. मग पुढचे तर बोटच तशीच राहील. अनामिका सार्थवती बभूव, म्हणजे ती अनामिकाच ठरली. पहिल्या बोटावर कालिदासाचं नाव आणि तोच सर्वश्रेष्ठ कवी म्हटला गेला. आता त्याचं स्तुती करते. जय 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 कालिदास जय महाकवे, जय 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 कालिदास जय महाकवे, कविकुलगुरुपद कलितं, कविकुलगुरुपद कलितं
त्वामहं स्तुवे। जय 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 कालिदास जय महाकवे। शाकुंतल कृतिरतुला शाकुंतल कृतिरतुला विलसती ललिता विमला विलसती ललिता विमला। दिव्याया प्रीतेरिह दर्शनं भवेत्। जय 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 कालिदास जय महाकवे। रघुवंशे नरपतयः दिलीप रघुपतयः सच्चरिता राजन्ते वाङ्मयार्णवे। जय 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 कालिदास जय महाकवे। गिरीशार्थं गिरिदुहिता व्रतमुग्रं समाश्रिता आतनुते विस्मयं कुमारसंभवे। जय 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 कालिदास जय महाकवे। मेघदूतमपि काव्यं रमणीयाद्भुतविषयं रसिकानामौत्सुक्यं जनयते कवे। जय 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 कालिदास जय महाकवे। अन्येष्वपि नाटकेषु सर्वेषु च काव्यादिषु रमते खलु रसिकमनो रससमुद्भवे। जय 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 कालिदास जय महाकवे। त्वं वाणी कण्ठमणिः सरसा तव वाक्सरणिः धन्यस्तव वाग्विभवो विजयते कवे। जय 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 कालिदास जय महाकवे। जय 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 कालिदास जय महाकवे। जय 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 कालिदास जय महाकवे। जय तू कालिदास सर्व श्रोत्यांना आणि अमृतानुभव भक्तांना साधकांना त्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करते। आणि आज आता आपण थोडंसं कालिदासासाठी वेळ चांगल्या ठिकाणी घालवलं आहे असं म्हणून आपण व्यतीत केलेलं आहे। तर सर्वजण कालिदासाला वंदन करूया। आणि आज 50व्या ओवीचं आपण निरूपण करणार आहोत, ऐकणार आहोत। 50वी ओवी त्याचं महत्त्व ऐकणार आहोत। काल 49वी झालेली आहे। सगळ्यांच्या मनातले सगळे संशय दूर झालेले आहेत। आणि ज्याप्रमाणे गतिरूप वायू गगनाच्या ठिकाणी नाहीसा होतो, वायू हे आकाशाचं कार्य आहे आणि प्रलय काळच्या तेजामध्ये सूर्य प्रकाशसुद्धा नाहीसा होतो, त्याप्रमाणे या प्रकृती पुरुषांचं यथार्थ स्वरूप निहाळायला लागलं। निहाळिता म्हणलेलं आहे त्यांनी। निहाळायला लागलं, पाहायला लागलं तर पाहणारा आणि पाहणं या दोन्ही गोष्टी तिथे नाहीशा होतात। म्हणजेच फक्त परमात्मा त्या ठिकाणी उरतो। प्रकृती पुरुष जे आहेत आणि त्यांची अंतर्बाह्य सगळी जी व्याप्ती आहे त्यांना ज्ञानेश्वरांनी वंदन केलेलं आहे की त्यांची व्याप्ती आहे, पण त्यांच्या पलीकडे जाऊन जे परमात्मा स्वरूप आहे ते आपल्याला पाहायचं आहे, ते अनुभवायचं आहे। आणि म्हणून आधी त्यांना पण वंदन केलं पाहिजे, कारण ते पण त्याचाच एक अंश आहेत। प्रकृती पुरुष हे परमात्म्याचाच एक अंश आहेत। फक्त जसं पाण्यावर एखादं शेवाळ येतं आणि पाणी झाकलं जातं, मग आपण शेवाळ बाजूला करतो आणि पाण्याचं दर्शन होतं किंवा पाणी आपल्याला पिण्याजोगं होतं, तसं या सृष्टीवर, या ब्रह्मांडावर या दोघांचं जे वास्तव्य आहे आणि ते आपल्याला दूर करून किंवा ते त्याचाच अंश आहेत, मग त्याच्या पलीकडचं जे परमात्म तत्व आहे ते आपल्याला समजण्यासाठी अगोदर त्या दोघांना वंदन केलेलं आहे ज्ञानदेवांनी।
आता 50व्या ओवीत काय म्हणतात बघा. जयाच्या वाहाणी वेदकू वैद्याचे पाणी, जयाच्या वाहाणी वेदकू वैद्याचे पाणी, वेदकू वैद्याचे पाणी, न पिणे पण सांडणी, न पिणे पण सांडणी अंगाची खरी. किती वेगळे शब्द वापरतात बघा. जयाच्या वाहाणी असे शब्द वापरले. जयाच्या म्हणजे ज्याच्या, अर्थात ज्या प्रकृती आणि पुरुषाच्या. परत कोणाचं आहे? सुनीता ताई, जरा बंद करा ना तुमचा रेकॉर्ड, हे ऑडिओ बंद करा सुनीता ताई. हां, काय होतं सगळ्यांना मग ते स्पष्ट माझा आवाज जात नाही आणि मलाही बोलता येत नाही मग. तर जयाच्या म्हणजे ज्या प्रकृती आणि पुरुषांच्या. वाहाणी म्हणजे त्यांची रीत किंवा त्यांची पद्धत, त्यांचं जे काही सगळं स्वरूप आहे ते समजून घेण्यासाठी 2 शब्द वापरलेत बघा, वेदकू आणि वेद्य. वैद्य असा शब्द नाही आहे, चुकून तो मग माझ्या हातून बोललं गेलं. पण वेदकू म्हणजे जाणणारा, अर्थात जाणणारा जीव. आणि वेद्य म्हणजे ज्याला जाणायचे. सांगा आपलं तत्व काय आहे, आपलं उद्दिष्ट काय आहे. आता कुणाला जाणायचं एवढं आपण सगळं शिवशक्ती पाहत आलो, पण खरं आपल्याला ज्ञान कुणाचं करून घ्यायचंय सांगा कोणीतरी. हां, अगदी बरोबर. हां, तर परमात्म्याचं म्हणजे परमात्मा हा वेद्य आहे, किंवा त्याला ज्ञेय असा शब्द पूर्वी वापरलेला की ज्याला जाणून घ्यायचे तो. आणि हा वेद्य म्हणलेला आहे. म्हणजे ही ब्रह्मवस्तू किंवा परमात्मा वस्तू जी आहे ती. पुढे म्हणले न पिये म्हणजे पिऊ देत नाही. आणि सांडणी, पुढे म्हणले पण सांडणी अंगाची करी. सांडणी म्हणजे एखाद्याला सांडून टाकणं, विरवणं, त्याच्यामध्ये जिरवणं. तर अंगाची म्हणजे स्वरूपाचा, या शिवशक्तीच्या स्वरूपाचा त्या ठिकाणी लय होतो. करी म्हणजे करतो किंवा होतो. म्हणजे ज्या प्रकृती पुरुषाच्या स्वरूपाचा निर्धार करण्यासाठी आपण सुरुवात केली किंवा निश्चय करू लागलो, तर जो विचार करणारा आहे, वेदक जो आहे, वेदक शब्द छान आहे, आपल्याला सुद्धा व्यवहारात वापरता येईल, जाणणारा. तर विचार करणाऱ्याला त्याचा जो निर्धार आहे, आपण निश्चय केला आहे की आपल्याला काय पाहिजे हो, परमात्म्याचं स्वरूप समजून घ्यायचं आहे. त्यासाठी त्याचा निर्धार आपलं पाणीसुद्धा पिऊ देत नाही, म्हणजेच त्या शिवशक्तीच्या ठिकाणी थांबूच देत नाही आहे तो. आणि एवढंच नव्हे तर काय होतं की विचार करणारा मात्र आपल्या स्वरूपाने त्या प्रकृती पुरुषांच्या पारमार्थिक स्वरूपात लयास जातो. म्हणजे मीपणा जो आहे तो त्याचा तिथे लयाला जातो आणि प्रकृती पुरुषांच्या ह्या पारमार्थिक स्वरूपात तो लयाला जातो आणि मग त्याला परमात्म्याचं ज्ञान होतं. असा एक अर्थ सांगितला. आणि दुसरा असा आहे की ज्या परमात्म्याच्या, जयाच्या इथं आता ज्या परमात्म्याच्या असा अर्थ घ्यायचा. आता तो कसा आहे, अनादी आहे. परमात्मा सगळ्यांच्या डोक्यात बसला आता की तो अनादी आहे, नित्य आहे, निराकार आहे. तर तो नित्य आहे आणि स्वरूपात जाणणारा, म्हणजे त्या अनादी परमात्म्याचं स्वरूप जाणणारा, त्याला वेद्य म्हटले. म्हणजे तोच जाणून घेण्याचा विषय आहे, जाणण्याचा विषय आहे. आणि न पिये म्हणजे त्याला चाखताच येत नाही. अगोदर हे सगळे आपल्याला बाकी सगळंच विश्व दिसतं आणि म्हणून काय होतं, परत परमात्म्यापर्यंत आपण जायला लागतो तर काय होतं हो, अंगाची करी सांडणी. तर आपल्या अंगाची आटणी म्हणजे जीवाभावाची आटणी करून तो स्वतःचा नाश करून घेतो. कशाचा नाश करून घेतो, मगाशी सांगितलं तसं मीपणाचा नाश करून घेतो.
आणि मगच त्याला तो वेद्य जो परमात्मा आहे तो समजू शकतो. म्हणजे सहजासहजी आपल्याला परमात्म्यापर्यंत जाता येणार नाही. किती अशा समर्थांनी पण सगळ्या पायऱ्या 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 सांगितलेल्या आहेत. ज्ञानदेवांनी पण सांगितलेले आहेत की हळूहळू हळूहळू आपल्याला त्याच्यावर खूप आहे काही बोलण्याजोगं की तिथपर्यंत पोहोचायचं आहे. पण अगोदर या शिवशक्तीच्या स्वरूपाचं आपण ज्ञान आधी करून घेत असतो. त्यांच्या रूपाचा निर्धार करायला जातो. पण खरा वेद्य आपल्याला परमात्मा असतो. आणि मग त्यामुळं आपल्याला तिथं काय म्हणू की शक्तिरूप विषयाचं पाणीसुद्धा पित नाही. शक्ती आहे ना, तर शक्तीचं म्हणजेच या प्रकृतीच्या जर आपण मध्ये रमलो तर मग आपल्याला परमात्मा मिळणार नाही. म्हणून गुलाबराव महाराज असं म्हणतात की शिवशक्ती यांच्या प्रवाहात म्हणजे प्रेमानं विषयीच विषयरूप होण्यात शिव हा विषयी आणि शक्ती ही विषय. तर विषयी आणि विषय म्हणजे शिव आणि शक्ती. तर शिव हा शक्तिरूप विषयाचं पाणीसुद्धा पित नाही. गुलाबरावांनी खूप छान महाराजांनी छान सांगितले की तो पुरुष जो आहे त्याला मग आता समजतं की ही शक्ती जी आहे ही शक्ती ही विषयांनी सगळी व्यापलेली आहे, गुंतलेली आहे. ती आपल्यावर तो हे टाकत असते सगळ्या सृष्टीवर फासा म्हणूया किंवा असा मायाजाळ टाकत असते. आणि म्हणून तो शिव तिचं पाणी पितसुद्धा नाही असा एक अर्थ घेतलेला आहे बरं का. आता प्रत्येकानं वेगवेगळ्या दृष्टीनं पाहिलेलं आहे. आणि एवढंच नव्हे तर तो आपल्या अंगाचीही आटणी करतो म्हणजे सांडणी करतो. जसं त्याचं संकुचन झालं, त्यानं संकोच केला तर ही प्रकृती मोकळी होते. आणि प्रकृतीने संकोच केला तर पुरुष म्हणजे ज्ञान हे आपलं जागेवर येतं किंवा ज्ञान होतं. आणि त्याचं ज्ञान झालं की परमात्म्याचं ज्ञान होतं. परमात्म्याचाच तो एक छोटासा अंश आहे पुरुष म्हणजे. आता याच्यावर कौमुदी नावाची जी टीका त्यांनी गुलाबरावांनी दुसऱ्या कोणी लिहिलेली आहे तर त्याच्यामध्ये ते सांगतात की ब्रह्मवस्तू ही आत्मप्रेमामुळं शिवशक्ती रूपानं दोनपणानं प्रगट झाली. त्यांनाही त्या आत्म्याचं प्रेम आहेच आणि म्हणून ते द्वैतात प्रगट झाले. आणि हा प्रवाहच त्या शिवशक्तीचा सतत वाहत असतो. आणि त्या प्रवाहात शिवशक्तीचं अद्वैत किंचितही भंग पावत नाही. कारण आपण आत्तापर्यंत सगळ्या ओव्यांमध्ये पाहिलं की ते दोघं एकमेकाला सोडत नाहीत, एकमेकाबरोबरच सगळा आहार घेतात, एकमेकांशिवाय राहू शकत नाही, रमू शकत नाही, इतकं त्यांचं सांगितलेलं आहे. त्यामुळं शिव आपल्याहून निराळं काहीच पाहत नाही. त्याला ती शक्ती वेगळी दिसतच नाही, आपलाच अंश आहे. आणि म्हणून आत्मज्ञानानं शिवरूप झालेल्या जीवाच्या ठिकाणी मी काही पाहिलं असं ज्ञातृत्व असतच नाही, स्फुरतच नाही. म्हणजे वेगळं काही पाहतोय असं वाटतच नाही त्यांना. आणि आपल्याहून निराळ्या वस्तूचा भोग घेतला असा भोगही घेतला असं वाटत नाही. आपण जे त्या दिवशी पाहिलं होतं की त्या दोघांनी मिळून छानपैकी ते भोजन केलेलं आहे, कालवून खाल्लेलं आहे. म्हणजेच त्यांच्यामध्ये तसं द्वैत नाही आहे, भिन्नता नाही आहे. ते दोघं एकमेकाला समजून आहेत. आणि जीवपण आणि शिवपणही त्या ठिकाणी भासत नाही, म्हणजे वेगळेपण भासतच नाही. हे सगळं कल्पिलेलं आहे, तात्पुरतं आहे. कारण आपण संसारात पडलोय म्हणून आपल्याला हे सगळं खरं वाटतं. म्हणून त्यांनी असं म्हणलं, वेद्याचे पाणी वेदुकून पिये. या वचनानं ज्ञानेश्वर महाराज दृश्याचा अभाव दाखवत आहेत. म्हणजे हे जे दृश्य दिसतंय ते सगळं दिसेनासं होतंय. आणि वेदकू म्हणजे द्रष्टा. म्हणजे काय करणार तो द्रष्टा, करणार काय जाणून घेणार. आता तिथं द्वैत राहिलेलंच नाही आहे. म्हणजे द्रष्टा स्वरूपच दिसू लागतं आणि दृश्यच तिथं उरत नाही. काय पाहायचे. एखादं म्हणेल हां तुम्ही गेलात तिकडे, काय पाहिलं आधी कैलासला. तसं काहीच पाहण्यासारखं नव्हतं. ते बर्फाच्छादित सगळे वेगवेगळे आकार आहेत तेच दिसतात. पण ही सगळी ईश्वराचीच लीला आहे ना. म्हणून दृश्य जाऊन या द्रष्ट्यापासीचे जे भेटे. फक्त तो द्रष्टा जो सगळ्यांना पाहतो आहे
तो फक्त आपल्याला भेटतो. या सगळ्याचं जे द्वैत आहे हे संपून जातं आणि मग फक्त आपल्याला द्रष्ट्याचं ज्ञान होतं किंवा तो त्याच्याशी आपण एकरूप होतो. तई एकलेपणे न घटे द्रष्टेपणही. एकटा द्रष्टाच राहिला आणि दोन्ही ठिकाणी द्रष्ट्यानं आपल्यालाच पाहिलं, त्यामुळं द्रष्टुत्व म्हणजे आता त्यालाही दुसरं काही पाहायला उरलेलंच नाही, तो एकटाच उरतो. आजच एका ज्ञानेश्वरीच्या ओवीमध्ये आणि आज पाहिलं की त्याला आपण काय म्हणतो, अक्षर म्हणतो, परमतत्व म्हणतो, पण कुठलंच त्याला विशेषण लावताच येत नाही. कारण का, की ते विशेषण लावल्यामुळं त्याचा उलट कौतुक करण्यापेक्षा कमीपणा ठरतो. म्हणून परमात्म्याला कुठलंच विशेषण लावता येत नाही, कुठलंच लावता येत नाही. जरी आपण म्हणत असलो निर्गुण आहे, निराकार आहे, ते आपल्या समजुतीसाठी आपण ते सगळं समजून घेतो. ते एकदम स्वच्छ शुद्ध असं आहे आणि ते दिसलं की आपल्यालाही आपण आपलं पण मी पण सगळं संपलेलं असल्यामुळं आपण त्याच्याशी फक्त एकरूप होऊन जातो. तो प्रसंग किंवा तो अनुभव आपल्या सगळ्या संतांनी घेतलेला आहे. त्यामुळं त्यांना हे विश्व वगैरे सगळं भासही नव्हतं आणि काहीच नव्हतं. त्यांना विश्वामध्ये फक्त परमात्मा दिसत होता. तशी जेव्हा दृष्टी आपली येईल, प्रत्येकाला हे जेव्हा परमात्मा तत्वच फक्त सगळ्यामध्ये भरून राहिलेलं दिसेल, तेव्हा ही माया बिया जे तुमच्या मनामध्ये माझ्या मनामध्ये काही शंका असेल, ती माया कधीच संपून जाईल. कारण माया ही तशी नश्वरच आहे, तिच्याकडं काही हे नाही आहे. ती आपली प्रयत्न करते. तर त्याच्यासाठी पुढे छान छान ओव्या दिलेल्या आहेत बघा. 51 पासून पुन्हा मागच्यासारखे दृष्टांत दिलेले आहेत. आता याच्यावरचं आपण गिरवाण अनुभव किंवा गिरवाण अमृतानुभव संस्कृतमध्ये कसं रचलंय ते बघा. ययो प्रवाहे वेद्यस्य वेदको नोदकं पिबेत. जो प्रवाह वेद्याचा आहे, वेद्य म्हणजे जे परमात्म तत्व, त्याला वेदको नोदकं पिबेत. मग त्याला कुठलं पाणी प्यावं लागत नाही आता तिथं गेल्यानंतर पोचल्यावर. नेदम कुतूहलम किंतु, नेदम म्हणजे न इदम, कुतूहलम किंतु, त्याच्या ठिकाणी आता कुठलंही कुतूहल उरत नाही. निजांगे त्यजति क्षणात. सगळी स्वतःची अंग जी आहेत, सगळे जे अवयव आहेत, हे सगळे त्याचा त्याग केला जातो. मला शंकराचार्यांचं सगळ्यांना माहिती असेल आत्मषटक. मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहम न च श्रोत्र जिव्हे न च घ्राण नेत्रे. ते सांगतात की हे नाही, ते नाही, ते नाही, मी म्हणजे फक्त सच्चिदानंदरूप परमात्मा आहे. आत्ता आपण सगळ्यावर प्रेम करतो. ते डोळे छान दिसण्यासाठी प्रयत्न करतो, कानाला छान हे घालतो, आभूषणं घालतो, सगळं करतो, पण हे सगळं व्यर्थ आहे. म्हणून इथं त्यांनी सांगितलंय की किंतु निजांगम त्यजति क्षणात. सगळे अवयव तो टाकून देतो. म्हणजे आपल्या अवयवांवरचं, आपल्या देहावरचं, आपल्या सगळ्या ह्याच्यावरचं, प्राणावरचं जे प्रेम आहे, जी ओढ आहे, जो मोह आहे, तो सगळा संपतो. हळूहळू मी माझं घर बघा. मग त्यांना होतं का हो? ज्ञानदेवांनी काय म्हणलं, हे विश्वाची माझे घर. अहो त्यांना ती साधी झोपडीसुद्धा हो सुखानं राहून दिली नाही. किती वेळेला त्या विसोबांनी नेहमी त्रास दिला, पण त्यांना तो त्रासही वाटत नव्हता. त्यांना ते सगळं मोकळं आकाशच छान वाटत होतं, कारण त्यांना सगळीकडे तो परमात्मा दिसत होता. त्या विसोबाच्या ठिकाणी तोच दिसत होता. त्यामुळे तो त्रास देतोय हे त्यांना जाणवत नव्हता. आपल्याला त्यांचं जे जीवन पाहतो आपण, चित्रपट सगळा त्यांचा, म्हणजे त्यांचं जीवनाचा पट, ते आपल्याला त्रास होतो. तुकारामांना तसंच, त्या मंबाजीने किती त्रास दिला, किती लोकांनी बुडवलं, पण ते त्याच्यात गुंतलेच नाही. तो त्या संसाराच्या सुखदुःखामध्ये ते लिप्त झालेच नाहीत. समर्थांनी तर काय 12व्या वर्षीच सगळ्याचा त्याग केलेला आहे. म्हणजे माझी आई, माझे भाऊ, माझी वहिनी, काही नाही, माझं घर. कारण त्याच्यात जर ते रमले असते तर एवढा विश्वाचा उद्धार त्यांनी केलाच नसता. सगळेच सांगतात. एकनाथांनी मात्र संसार करून सुद्धा सगळ्यांना, म्हणजे त्यांना शांती ब्रह्मच म्हणलेलं होतं की त्यांच्या इतकी शांतीवृत्ती संसारात राहून कोणी ठेवू शकणार नाही. तर असं हे आहे. आणि म्हणून गिरवाण अनुभवातही त्यांनी छान सांगितलं. पुन्हा एकदा ओवी बघा. जयाची या वाहणी
वेदक वेद्याचे पाणी न पिये परी सांडणी अंगाची ही करी. आता वेद्यही उरत नाही, वेदकही उरत नाही, त्याला कुठलं पाणीही पिण्याची इच्छा राहत नाही आणि सगळ्या आपल्या अंगाचं सांडणी किंवा लय करून टाकतो. म्हणून स्वरूपानंद काय म्हणतात बघा, ज्ञाता ज्ञेय ज्ञान हे पहिल्यांदा बघा चांगदेव 65 आपण ही त्रिपुटी किती दिवस पाहत होतो, तेच पुन्हा इथं आलेलं आहे. ज्ञाता ज्ञेय ज्ञान भास हा विरोन असे सज्जित घन स्वरूप जे. ही त्रिपुटी संपते, हा भास विरून जातो आणि मग काय होतं, तया शिवशक्ती ऐक्य प्रवाहात बुडोनिया जात ज्ञाता जेथे. पुन्हा कुणास तरी आवाज यायला लागला. तर ती शिवशक्ती जी आहे त्यांच्या ऐक्याच्या प्रवाहात सगळं बुडून जाते आणि ज्ञाता फक्त तिथे उरतोय, म्हणजे जो फक्त परमात्मा आहे तेवढाच तिथे उरतोय. आता वी कुलकर्णी जे आहे डॉक्टर, ते काय म्हणतात बघा की त्यांच्या प्रवाहात हा ज्ञाता म्हणजे मी, ज्ञान करून घेणारा, वेद्याचे म्हणजे जे जाणून घ्यायचे त्या परमात्म्याचे, पाणी तर पित नाहीच. हा जो ज्ञाता आहे तो पाणी बिणी पितच नाही. आता हे विश्व हे दृश्याचं प्रवाही रूप आहे. दृश्य म्हणजे जणू काही ही वाहणारी गंगा आहे, नदी आहे, माया नदी आहे, आणि हे दृश्यही तो ग्रहण करत नाही. तो म्हणतो मला ते पाणी नको, ती नदी नको, काही नको. उलट तो आपल्या अंगाची सांडणी करतो. मी आता सांगितलं तसं आटणी करून टाकतो. म्हणजे शिवशक्तीच्या प्रवाहात अंगाच्या सगळ्या भावांची म्हणजे मुख्य अहंभावाची त्यात आटणी करून टाकतो. सगळ्यात पहिलं काय असेल हो, पूर्ण लीनता. मी कोणीतरी आहे. आयुष्यभर तुम्ही कुठलंही पद मिळवलेलं असेल, गाजवलेलं असेल, अगदी राजानं सुद्धा बघा ना, जनक राजानं सगळं हे सोडलेलं होतं. तर परीक्षिताने तेच केलं, सगळं सोडून दिलं. प्रल्हादाला सुद्धा एवढं मोठं राज्य मिळालं, ध्रुवाला सुद्धा राज्य मिळालं, पण त्यांनी त्याच्यात लक्ष घातलंच नाही. अहंभावाची सांडणी करायची. अंगाची सांडणी म्हणजे अहंभावाची सांडणी. पूर्ण अहंकार जर आपला निघून गेला, पूर्ण लयाला गेला, मीपणाच उरला नाही, तर तुम्ही काय करणार आहे? फक्त परमात्म्याशी एकरूप होणार आहे. पण कुठेतरी आपला मी डोकावत असतो. अगदी एखाद्या कथेला गेलो, खुर्च्या कमी पडल्या आणि मला खाली बसायला लागलं. मला म्हणजे मी असं म्हणते की जो कोणी जाईल त्याला खाली बसायला लागलं, अरे यांनी एवढी व्यवस्था करू नये, मी अमुक इथं आलेलं पाहू नये, कुणी मला खुर्ची देऊ नये. हा जो मी आहे ना, त्या कथेमध्ये सुद्धा आपला मी अडकतो. तर तसं न होता, आता कालही कोणतरी म्हणे, आहे का तुमच्या मंदिरामध्ये खुर्च्या आहेत का? म्हणलं आमच्या इथं फक्त 10 खुर्च्या आहेत. मग एवढे 50 लोक येणार, मग त्यांना काय करणार? आता काय करणार? ज्यांना बसता येत नसेल त्यांना बाकडी आहेत, खुर्च्या आहेत, बाकीच्यांनी छान बसावं, तिथं मीपणा सोडून द्यावा. काही जण अगदी असतात बघा, काही नाही, अगदी छान येऊन बसतात आपल्याबरोबर, मोठे मोठे लोकसुद्धा, कारण त्यांनी तो अहंभाव सोडलेला असतो. आणि सगळेच संत तसे आहेत, सगळे सद्गुरू तसे आहेत, सगळे सज्जन तसे आहेत. म्हणून हे म्हणतात की शिवशक्तीच्या प्रवाहात आपल्या अहंभावाचा त्यांनी त्याग केलेला असतो, लय केलेला असतो. आणि मानसी कणेकर म्हणतात, ज्याच्या स्फुरण प्रवाहात जाणणारा जाणीवेचं पाणी पिण्याऐवजी स्वतःचा देहत्याग करून केवळ स्फुरद्रूप उरतो. म्हणजे स्फुरण फक्त त्याचं, किंवा तेही तो टाकून देतो, सगळं टाकून देतो, कुठलं स्फुरण नाही, काही नाही. आणि देहत्याग म्हणजे शब्दशः शरीराचा नाही आहे, देहावरच्या प्रेमाचा त्याग, देहावरच्या आसक्तीचा त्याग. मग लोक म्हणतात, काय हो असे काय तुम्ही राहता, साधे कपडे घालता? अरे देहाच्या आसक्तीचा त्याग करायचा असेल, हा जगात राहताना व्यवस्थित राहावं लागतं वगैरे वगैरे, ते सगळं जरी असलं तरी आता जर आपण देह आसक्तीच जर सोडली, देहबुद्धीच सोडून दिली, तर मग त्यांना त्या कपड्यांचं, त्या मिरवण्याचं काही उरत नाही. आणि ज्ञानदेवांनी स्वतः तसं वागलेले आहेत, समर्थ तसे वागलेले आहेत.
आणि म्हणून ते म्हणतात की स्वतःच्या देहत्याग करून हे सगळं स्फुरण अहंकार सगळं सगळं लयाला पाहून टाकायचं, लयाला जाऊन द्यायचं, म्हणजे आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होईल. आता त्यांना ती झालेली आहे, ते परमात्मरूपच झालेले होते. परवा आता काहीतरी ऐकलं बघा, तुम्ही ऐकलं असेल व्हॉट्सअपवरून, याच्यावर तर काय काय लोक पाठवत असतात की कुठली तरी एक म्हणे तुकडी आली किंवा कोणता तरी एक समूह आला आणि आत्ता इकडे ही वारी निघालेली आहे, वारीची गडबड आहे, सगळे वारकरी म्हणजे त्या ज्ञानदेवांमध्ये अगदी मग्न झालेले आहेत. आणि त्यावेळेला कोणीतरी म्हणतात की आता हे इतक्या ह्या सगळ्या काय म्हणतात लोकांचे सगळे खोट्या म्हणजे अहंभाव आणि सगळं खोटं आहे म्हणतात, तर ती समाधी फोडून आम्ही बघणार आहे तिथं काय. अंधश्रद्धा, लोकांचा तो अंधश्रद्धा शब्द फार आहे. श्रद्धा कधी अंध नसतेच. लोक अक्षरशः त्याच्यावर तुटून पडले असते बघा, आणि त्यांच्यावर घाव पडले असते तरी चाललं असतं, पण कोणी अशी, आणि किती किती वेडेपण आहे हो मला सांगा तुम्ही. ती समाधी फोडून बघणार याच्यासारखं, म्हणजे यांना आत्मतत्व तर त्यांना दिसणारच नाही आहे आणि आत्मतत्वावर त्यांचा विश्वासच नाही आहे. पण आपण जे भाविक आहोत, जे श्रद्धाळू आहोत, ज्यांना या संतांबद्दल प्रेम आहे, आदर आहे, त्यांनी हे कसं सहन करावं, नाही करता येणार. ठीक आहे, अशी 50वी ओवी आहे. हो, मला ते 50व्या ओवीतलं जयाच्या वाहणी ते काही कळत नाहीये ते काय बोललो. अहो, वाहणी म्हणजे त्याची पद्धत किंवा रीत, म्हणजे त्याचं एकूण जे स्वरूप आहे ते. त्यांनी वाहणी शब्द वापरला असला तरी वाहणं असं वगैरे काही घेतलेलं नाही, त्यांनी स्वरूप असाच अर्थ घेतलेला. हो, तो पूर्ण त्या श्लोकाच्या अर्थाबरोबर कसं ते जोडायचं तेच कळलं नाही. हे बघा, बरं ठीक आहे, बघा 3 अर्थ घेतलेले आहेत बरं का. त्याचे 2 आधी प्रकृती पुरुषांच्या बाबतीत घेतला आणि एक आत्मतत्वाच्या बाबतीत घेतलेला. पुन्हा सांगते एकदा बघा की जयाच्या म्हणजे ज्या प्रकृती पुरुषाच्या स्वरूपाचा, वाहणी म्हणजे त्याच्या स्वरूपाचा, जेव्हा निर्धार करायला गेले त्यावेळेला काय झालं की जो विचार करणार आहे, वेदकू जो आहे, त्या विचार करणाऱ्याला वेद्याचे पाणी म्हणजे त्याला आपलं पाणीसुद्धा ते पिऊन देत नाहीत. म्हणजे प्रकृती पुरुष हे तिथं त्याला थारा देत नाहीत अशा अर्थी म्हणायचं असेल त्यांना. आणि विचार करणारा जो आहे तो मात्र आपल्या स्वरूपानं त्या प्रकृती पुरुषांच्या पारमार्थिक स्वरूपात लयाला जातो. त्यानं तिथंही आपला पूर्ण आपल्या अहंकाराचा, आपल्या देहाचा सगळ्याचा लय केला. कारण का की त्याच्या पलीकडं असणारं किंवा ते ज्यांच्यावर ज्या अधिष्ठानावर आहे त्या परमात्म्याचं त्यांना ज्ञान करून घ्यायचे, जो करून घेणार आहे वेदक, असा एक अर्थ घेतला. द्रष्टा म्हणजे आपण आहोत का? नाही, द्रष्टा म्हणजे भगवंत परमात्मा. अच्छा, हा, द्रष्टा म्हणजे परमात्मा. आणि वेद्य पण परमात्मा तत्व. हा, वेद्य म्हणजेच द्रष्टा, बरोबर आहे. वेद्य म्हणजे ज्याला जाणून घ्यायचंय तो. आणि त्यामुळं तिथं ते जाणून घेण्यासाठी तो साधं त्याचा जो निर्धार आहे तो तिथं यांचं पाणी म्हणजे यांच्या नादी लागत नाही अशा अर्थी म्हणायचं की त्यांच्या, आपण म्हणतो ना, त्याच्या वाऱ्याला नको जायला बाबा. पुन्हा त्या प्रकृती पुरुषाच्या मागे जाऊ तर मग वेद्य आपल्याला जे आहे ते मिळणार नाही. अच्छा, हां, आता पुढचा अर्थ त्यांनी कसा घेतला की परमात्म्याच्या अनादि नित्य स्वरूपाला जो जाणणार आहे, उदाहरणार्थ ज्ञानदेव, त्यांना वेद्य म्हणजे जाणण्याचा जो विषय आहे अर्थात परमात्मा आहे, तर हां, तर त्याला विषय करून पाणी न पिये म्हणजेच तो कुठल्याही मोहात पडत नाही. तो काहीच, हे शब्दशः अर्थ घ्यायचेच नाही आहेत, तो चाखत सुद्धा नाही. आता बघा, आपण एखादं ध्येय ठरवलेलं आहे, समजा की आज मी दिवसभर अमुक अमुक करणार आहे आणि आपल्याला मोहाने कोणतरी काहीतरी आणून तरी देतो, बाई नको उपाशी बसू, जरा एवढे 2 घास तरी खा, एवढं पाणी तरी पी, एवढं पेय तरी पी, आहे की नाही. पण आपण त्यावेळेला म्हणतो नाही, माझा कडक नियम आहे, मी आज काही घेणार नाही म्हणजे नाही.
किंवा आपल्याला डोंगरावर चढायचे, शेवटचं टोक गाठायचे. लोक म्हणतील काय करणार आहे वर जाऊन, चला इथे एन्जॉय करू, खाऊ आणलेले डबे खाऊ, आमकं करू. तर तो काय म्हणतो, नाही, मला वर ठिकाणाला जायचंय, तिथं काही नसू देत, भले भगवंत नसेल, कुठलं मंदिर नसेल, पण त्या टोकावर मला जायचं. म्हणजे त्याचं ध्येय काय आहे, वर जाणं हे ध्येय. मग तो या मधल्या आणि दृढ निश्चय, ध्येय म्हणजे दृढ निश्चय आहे, म्हणूनच तो जाऊ शकणार. मग तो या मधल्या मोहाना बळी पडणार नाही. तो म्हणतो नाही, मी पाणी सुद्धा घेणार नाही, मला आधी तिथं पोहोचू दे. आता आम्हाला जेव्हा आधी कैलासला जायचं होतं ना, तर त्या दिवशी 6 वाजताच नाश्ता पहाटे. अहो म्हणलं आमच्या हिशोबानुसार खाऊन आम्ही डोंगर चढूच शकत नाही. खाल्ल्यानंतर तिथं ताई जे उदाहरण आता सांगितलं की उपास करायचा तर मध्ये कुणीतरी अडथळा आणेल आणि म्हणेल खाऊन जा, तसंच झालं तुमच्या. तसंच झालं. किंवा तो आमचा खरा 10 तारीख ठरली होती, म्हणजे ज्या दिवशी वटपौर्णिमा होती. पण योगायोगानं ते मी वटपौर्णिमेचा उपवास दुसऱ्या दिवशी आला आणि त्यांनी आदल्या दिवशीच ठेवला आधी कैलास. मग आधी कैलासला जायला त्यांचं, मग बाकीच्या म्हणणं आता तर काही तुझा उपवास नाही ना तुमचा, आता आज खाऊन घ्या नाश्ता. तर आता कसं आहे, सगळ्यांचं म्हणणंही मोडता येत नाही. कारण कदाचित त्या हाय लेवलवर आपल्याला नाही श्वास काही जर नाही हे झालं, निभलं नाही, तर तिथं कोण काय मला खायला देणार. पण त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही सुकामेवा वगैरे बरोबर ठेवा, एवढं काहीतरी बरोबर ठेवायचं, अगदी थोड्या प्रमाणावर. मग योगायोग असा झाला की ते जे काही 2 घास खाल्ले, सगळ्यांच्या म्हणण्यासाठी खाल्ले, काय दलियाची खीर होती ती खाल्ली, आणि आम्ही निघालो. पण चढताना थोडासा त्रास होतोच, आणि तिथं पोहोचल्यानंतर रात्रीपर्यंत मी 1 घास सुद्धा काही खाऊ शकले नाही. शारीरिकच अशी अवस्था झाली की मळमळ किंवा अशी नॉशिया म्हणतात तसं, काहीही खाऊ नये. ऑक्सिजनची कमी होते आणि त्यामुळे ते सगळं जाणवतं. पण मी सांगते की आपल्या नियमानुसार जर काहीच खाल्लं नसतं तरी काही फरक पडला नसता. आणि दुसरे म्हणजे माझ्या हिशोबाने जे दुसऱ्या दिवशी वटपौर्णिमेला जायचं होतं, मी उपवास करणारच होते, तर त्यांनी तो जरी प्लॅन बदलला तरी मला त्याही दिवशी उपवास मिळाला. भगवंत आपल्याला तिथपर्यंत पोहोचवतोच. असं म्हणजे 100 पावलांनी पुढे. म्हणून पाणी पिणं तर बाजूला ठेवा, चाखलं सुद्धा नाही. इथं काय म्हणलंय, पाणी न पिये म्हणजे चाखत सुद्धा नाही. आणि जे परमात्म्याला जाणतो, एक जाणण्यास जातो, निघालोय तो परमात्म्याला पोचाय म्हणजे पाहण्यासाठी किंवा जाणण्यासाठी, तेव्हा तो अंगाची आटणी करतो, म्हणजे देहबुद्धी पूर्ण सोडून देतो. काहीच नाही, त्याचं उरतच नाही. आणि मग जीवभावाची आठवणी म्हणजे पूर्ण नाश करून. आता जीव शिव हे जे जीवभाव जो आहे, जीव म्हणजे पुरुष, आपल्या शरीरातला परमात्मा, आत्मा, पण त्याची सुद्धा आठवणी केल्याशिवाय तो परमात्मा दिसत नाही. आणि शिव आणि शक्ती हे त्याच्यावरचं एक आवरणच आहे. आणि ते बाजूला केलं की मग परमात्म्याचं दर्शन. असं त्यामुळे त्याच्यात त्यांनी आता ह्यांनी सांगितलं ना, गुलाबराव महाराजांनी ते वेगळं सांगितलं की शिवशक्ती याच्या प्रवाहातले म्हणजे प्रेमानं विषय होण्यात ते जरा अडथळा आणतात, आणि म्हणून ते पाणी सुद्धा पित नाहीत. म्हणजे त्यांनी ते सुद्धा पाणी पित नाहीत असं त्यांनी म्हटले. तर आपल्या अंगाचीही सांडण म्हणजे त्यांना सुद्धा आठवणी करावी लागते शिवशक्तीला, तेव्हा परमात्म्याचं रूप सगळ्यांना दिसतं. प्रत्येकानं वेगवेगळ्या प्रकारे त्याचा अभ्यास केलेला आहे आणि समजून घेण्याचा प्रयत्न करतोय आपण. थोडक्यात आपण असा अर्थ घेऊया की ह्या वेद्य जी गोष्ट आहे ती समजावून घेत असताना आपला निर्धार पक्का पाहिजे. त्यासाठी आलेल्या ह्या कुठल्याही अडथळ्यांकडे आपण न जुमानता आणि आपला देहबुद्धीचा सगळा हे सोडून आपल्या ध्येयाकडे लक्ष द्यायचं आणि त्या परमात्म्याला प्राप्त करून घ्यायचं. मग मध्ये पाणी सुद्धा प्यायचं नाही, पाण्याला स्पर्श सुद्धा करायचा नाही. पाणी याचा अर्थ कुठलाही मोह कुठलाही मोह आपण तिथे मध्ये आणायचंच नाही. आणि कित्येक मोह असे येतात. आता मागे आम्ही अमरनाथला गेलो होतो, तुमचेही असे काही हे असतील प्रसंग असतील तर तुम्ही सुद्धा सांगा.
अमरनाथला गेलो, पहाटे 3 वाजता उठून निघालेलो होतो. आणि त्यावेळेला तर काहीच खाऊ शकत नाही आपण, शक्यच नाही. पण बरोबर आम्ही त्या घोड्यावर बसल्यानंतर आपल्या हातात जे काही थंडीसाठी घातलेले जर्किन किंवा जे काय असतील, स्वेटर किंवा जे असतील, कोट असतील, अहो लोक असे भरभरून देत होते. कुणी बिस्किटाचे पुडे देत आहेत, कुणी सुके मेवे देत आहेत, कुणी काय अजून कशाची पॅकेट्स देत आहेत. त्या खिशात ठेवणार तरी किती. आम्ही म्हणलं आम्हाला काही नको. एकदा घेतलं काहीतरी थोडंसं, देतच राहतात लोक. म्हणजे हे मोह आहेत सगळे. आणि अशा काही पिशव्या घेऊन बसत नाही आपण त्या घोड्यावर. पण लोक देत असतात. वारीमध्ये वाटतात ना पुण्याला. हा, अगदी बरोबर आहे. वारीचं आता सुद्धा आमच्या इथल्या महिला आज सकाळी म्हणत होत्या की आपल्याला वाखरी का काय ते तिथपर्यंत जायचं आहे का, तर सगळ्यांना तिथं अन्नदान किंवा जे काय पॅकेट्स द्यायची आहेत ती. पण खरं सांगते, खूप चालल्यानंतर, खूप फिरल्यानंतर सुद्धा खरंच देहाची काहीच इच्छा उरतच नाही. एरवी आपले घरात बसून हे चोचले आहेत, 4 तास झाले, 5वं तास झाला, काहीतरी खायला पाहिजे, सकाळी जेवलो संध्याकाळी खायला पाहिजे. हे सगळे जीवाचे चोचले घरात आहेत. सगळे जीवाचे चोचले घरात आहेत. तुम्ही एकदा परमात्म्याच्या किंवा त्या भगवंताच्या, बघा ना, पूर्वी आता तुम्हालाही आठवत असतील, हे आमच्या घरी तर आम्ही 5 बहिणी होतो. आता असा विषयांतर होईल. पण ती हरतालिकेची पूजा म्हणजे अगदी संध्याकाळी, म्हणजे रात्री 12 वाजता त्या रुईच्या पानावरचं एवढंसं तूप किंवा एवढंसं मध चाटायचे. तोपर्यंत पाणी सुद्धा प्यायचं नाही. खरंच काही होत नव्हतं. हो ना, खरंच आहे. पण आता लोक म्हणतील, हो कशाला असले उपवास करताय, देव काही असं म्हणतो का? देव कधी म्हणाले येईल का तुम्हाला? हे सगळे आपल्या मनाचे आणि आपल्या देहाचे आहेत हे सगळे. मलाही वाटलं होतं की आज अजून एखादा घेऊया आपण कालिदासामुळं थोडासा मी वेळ, कारण मला कालिदासाला अर्पण करायचीच होती हे. आणि आता आम्ही पुन्हा 6 वाजता तिकडे कार्यक्रम करणारच आहोत. आता म्हणलं ना, संभाषणासाठी जाणार आहोत. तर चला. चला. अतिशय सुंदर सांगितलं ताई कालिदासाबद्दल. अहो खूप आहे सांगायला. बघू, रोज सुद्धा कालिदासाबद्दल एकेका त्याच्या ह्याच्याबद्दल एक किस्सा सांगू तेवढं खोटं आहे, कमी. आपण कधीतरी मेघदूत घेऊया. चालेल ना. अहो मेघदूत मी 1-2 महिने शिकवत होते, अख्खं मेघदूत शिकायचं झालं तर. हो का? हो, कारण खूप सुंदर आहे. त्यामुळे खूप सुंदर आहे. सांगेन पण त्यातले थोडे, थोडं उडत सांगेन. हो नाही, खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. सांगेन मी त्यातलेही काही किस्से सांगेन तुम्हाला. असे आता मनात येते की याच्याबरोबरच ते सांगायला हरकत नाहीये. कारण प्रत्येक गोष्टीसाठी वेगळा कुठून वेळ आणायचा, वेगळा वेळ कुठून. हा तेच ना, 5-10 मिनिटं काहीतरी वेगळं जरा सांगितलं की थोडं तुम्हाला छान वाटतं, नॉलेज वाढतं आणि इंटरेस्ट पण खूप येतो ना. हो, तेच आलं मनात माझ्या की अशा कितीतरी गोष्टी आहेत की सांगण्याजोग्या आहेत. आता मुलांना मी रघुवंशातला एक किस्सा सांगणार आहे, कारण ते विद्यार्थ्यांना सांगायचंय ना तिकडे. मग आता तुम्हाला कसं पती पत्नींचं ते म्हणून, आणि मेघदूताचंच महत्व आहे आजच्या दिवसाला. त्यामुळे ते सांगितलं की आपण सगळे प्रापंचिक आहोत, तर आपल्याला ते जास्त पटेल. त्याच्यावरनं मी एक निष्कर्ष असा काढलाय, तो जो लेख पाठवलाय त्यांना, की प्रत्येकानं कश्चित कांता विरहगुणा स्वाधिकारात प्रमत्तः, एवढा शब्द, स्व अधिकारात प्रमत्तः, स्वतःच्या कर्तव्यात जो प्रमाद करतो त्याला काहीतरी भोगावं लागतं. त्याला वर्षभराचा प्रियेचा विरह सोसावा लागला. आपल्याला काही शिक्षा मिळतात, लोकांना काहीतरी प्रॉब्लेम येतात की नाही, जे आपल्या कामामध्ये चुका करतात, प्रमाद करतात. म्हणून मी फक्त एवढंच म्हणले की भगवद्गीतेच्या आधारे आपण कुणीही स्वतःच्या कर्तव्यात कणभरही तसूभरही कसूर करू नये. मग आपल्याला कुठलीही शिक्षा भोगावी लागणार नाही. आणि जर आयुष्यात अशी भोगली असेल तर तेव्हा लक्षात ठेवावं की माझ्या हातून काहीतरी कसूर झाली होती. असं आहे ते. आणि घडते जाऊ किती. आपण काही वेळेला आपण म्हणतो ना, अपराध सहस्राणी क्रियते हरनिशम मया. अहर्निश माझ्या हातून हजारो अपराध होत असतात, किंवा जाणता अजाणता घडत असतात, जाणता अजाणता घडत असतात. तर ते घडू नयेत
म्हणून आपण काळजी घेऊया. त्या ज्ञानदेवांना, समर्थांना, सगळ्यांनाच, आपल्या मुख्य म्हणजे भारत मातेला, सगळ्या ह्या कवींना वंदन करून आज इथे थांबूया. इदमुपकर्तुं, काल पाठवले सगळं गीत. भुवन मंडलम समुदित प्रमुदितमिव भास्करम सादरम वंदे ज्ञानेश्वरम. असेल समोर तर आता बघा म्हणत राहा. त्रिभुवन माता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं. पुढचं म्हणताय कडवं. गीताशास्त्रं क्वांबुधिकल्पं. बर हा करा करा. हा गीताशास्त्रं ज्योत्स्नाते. गीताशास्त्रं क्वांबुधिकल्पं नवन्तदीयं वयः क्वचाल्पं विषयः विपदां व्रात्यमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वती मंदिरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं. आता यत्र शारदा हा कालिदासालाही लाभलेला आहे, ज्ञानदेवांनाही लाभलेला आहे. यत्र शारदा कृपा प्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिःस्यन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं. आरती म्हणा कुणाला म्हणायचं असेल. हो म्हणा. म्हणा. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा देवती साधू संत मनुवेदला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जोगी तनिणते कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवी ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे नाटकरी उद्याची कानारी नारद कुंवरी हो साम गायन करी. आरती ज्ञानराजा प्रकट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले माझ्या नादनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा देवती साधू संत मनुवेदला माझा. आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज भगवान पंढरीनाथ महाराज की जय. जय कृष्ण जय ज्ञानेश्वर. छान म्हणली. सुंदर सुंदर. असं रोज कोणीतरी म्हणत राहा म्हणजे तुम्हालाही जरा सहभाग मिळेल प्रत्येकाला. कालिदास स्तुतीवरनं संस्कृत गाणं खूपच छान झालं. इतकं सुंदर वाटलं ना. ते आहेच. खूप सुंदर. खरं सांग.